बच्चू कडू, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंना सेनेत विलीन करण्याची म्हणजे त्यांच्या पक्षाला प्रहारला सेनेत विलीन करण्याची अट घालण्यात आली आणि त्या आधारे त्यांना विधान परिषदेचं आमदारकी दिली जाईल अशा प्रकारची राजकीय शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे की बच्चू कडू हे त्यांचा पक्ष प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करतील का। कडूंनी प्रहारच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे मत मागवलेलं आहे असं कळतंय की तुम्ही कळवा की आपण काय करायला हवं, आपण स्वतंत्र आपली ओळख ठेवायला हवी की शिवसेनेत आपला पक्ष विलीन करायला हवा। या अनुषंगानं राजकीय चाचपणी बच्चू कडू करतायत आणि बच्चू कडू जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं कार्यकर्त्यांचे मेसेज येत आहेत। बच्चू कडू ते कुठल्या निर्णयावर ठाम राहतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, पण बच्चू कडू शिंदेच्या शिवसेनेची अट मान्य करून जर शिवसेनेत गेले तर हा निश्चितपणे शिंदेच्या शिवसेनेसाठी एक मोठा राजकीय निर्णय ठरू शकतो। या सगळ्या बातम्या आहेत, त्यांची संघटना विलीन करा किंवा काय करा, त्यांना काही उमेदवार दिली का, त्यांचं काही नाव जाहीर केलंय का, या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत जर दिली तर काय करायचं किंवा काय निर्णय त्यांना लादायचा आहे किंवा काय त्यांना सांगायचंय हे एकनाथ शिंदे साहेब सांगतील। म्हणून आता तरी त्या गोष्टीवर कोणतीही चर्चा झालेली नाही। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, मंत्री नितेश राणे यांना कोर्टाने एका प्रकरणात दोषी ठरवलंय आणि सिंधुदुर्गातल्या या प्रकरणामध्ये नितेश राणेंना न्यायालयानं दोषी ठरवलंय आणि 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपयांच्या दंडाची ही शिक्षा नितेश राणेंना सुनावण्यात आलेली आहे। नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं होतं। त्यावेळी आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेकल्याचा आरोप होता। या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं नितेश राणेंसह 40 जणांची निर्दोष मुक्तता केली, मात्र सार्वजनिक शांततेचा भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आलं। दरम्यान या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून ते हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळते। महत्त्वाचे जे गुन्हे होते 353 असेल किंवा त्यासोबत जे महत्त्वाचे गुन्हे होते त्यामध्ये सर्व गुन्ह्यामध्ये नितेश राणे यांची आणि सोबत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। परंतु हे करत असताना न्यायालयाने भारतीय दंडविधान कलम 504 म्हणजे सार्वजनिक शांततेचा भंग होणे व त्याकरता कोणाला उद्युक्त करणे या अर्थाने जो गुन्हा आहे 504 या 504च्या गुन्ह्याखाली त्यांना शिक्षा दोषी धरलेला आहे आणि त्यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड अशा प्रकारची शिक्षा त्यांना सुनावण्यात आलेली आहे। राज्यभरातील 85,000 कृषी सेवा केंद्र बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय खतं आणि बियाणे विक्रेत्यांनी घेतलाय। हिंगोली जिल्ह्यातल्या 700हून अधिक कृषी विक्रेत्यांनी या बेमुदत संपात सहभाग घेतला। काही जाचक अटींच्या विरोधात हा संप पुकारण्यात आलाय। बीडमध्ये साथी पोर्टलच्या सक्तीला विरोध दर्शवत महाराष्ट्र डीलर असोसिएशनच्या अहवालानुसार सर्व दुकानं बंद ठेवली आहेत। मापदा संघटनेच्या आवाहनानुसार जळगाव जिल्ह्यातल्या 3,500 कृषी केंद्र आज बंद ठेवण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातल्या 715 विक्रेत्यांनी बेमुदत संप पुकारत प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। प्रशासकीय जाच आणि प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विक्रेत्यांकडून करण्यात आला आहे। नाशिकमधील अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी TCS धर्मांतराचं बोगस प्रकरण बाहेर काढण्यात आल्याचा खळबळजनक दावा MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला। नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत एका टोळक्यानं महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार आहे। एवढंच नाही तर अनेकांनी वारंवार विनयभंग करून धर्मांतरासाठी दबाव टाकत असल्याच्या तक्रारी आल्या। या प्रकरणी SIT कडून चौकशी सुरू आहे। काही आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत असताना जलील यांच्या दाव्यामुळे चर्चांना उधाण आलं। दरम्यान यावरून सत्ताधाऱ्यांनी जलील यांच्यावर जोरदार निशाणा साधला। तर इतके हुशार आहे ना की तुम्हाला हे कळत नाही आहे की ते बाबा काय करत होता। ते खरात ना हा ते अशोक खरात ते काय करत होता काही लोकांना माहित नाही होतं
काय तिकडची पोलिसांना माहित नाही होतं? काय सरकारला माहित नाही होतं? इतके सारे महिलांचं शोषण करणारा, मग ते प्रकरण दाबण्यासाठी काय केलं तुम्ही? की ते प्रकरण कोणी दाखवू नये. मग टीसीएसच्या एक बोगस प्रकरण तयार करण्यात आला आणि सगळे मीडियावाल्यांना मॅनेज करून हे सांगण्यात आलं की बाबा आता हे अशोक खराच्या बाबतीत कोणीही दाखवायचं नाही आहे. आम्ही तुम्हाला एक प्लॅटर मध्ये एक नवीन केस देत आहे. 24 तास तुम्ही हेच चालवायचं. टीसीएस मध्ये काय झालेलं आहे? बोगस केस, टोटली बोगस केस. अरे धर्मांतर वेगळं आहे, खरात वेगळा आहे. कोणतं प्रकरण दाबायचं, कोणतं प्रकरण टाळायचं याच्यासाठी सरकार काही हे खेळ खेळत बसलेले नाही. असे जेही प्रकार घडतील त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल. खरात आहे गेली 40 वर्ष, आता 40 दिवसापासून जेलमध्ये आहे. कित्येक वर्ष राहिले तर सांगता येत नाही. आणि रोज त्याच्यावर नवीन नवीन गुन्हे दाखल होत आहेत. 7वा गुन्हा दाखल झालेला. अशा कोणत्याही मनोवृत्तीला, कोणत्याही समाजाचा असेल त्याला सरकार माफ करणार नाही.